सामान्य नागरिकांनी खाजगी हॉस्पिटलमधील आरोग्य सेवा सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर जात असल्यामुळे गोरगरीब, गरजू, कष्टकरी आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी शासकीय रुग्णालय एकमेव साधन आहे। मात्र त्या ठिकाणी देखील रुग्णाच्या जीवाशी खेळलं जात असेल तर त्यांनी जायचं कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। मालेगाव शहर हे गोरगरीब कष्टकरूंचा शहर असल्याने येथे शहरात नियमित स्वच्छता होत नसल्याने कोणतेही आजार लवकर झपाट्याने मोठं रूप धारण करतात। सामान्य जनतेसाठी शार्प न्यूज आवाज उठवणारच। मागील आठवड्यात सामान्य रुग्णालयातील भोंगळ कारभार विरोधात बातमी प्रसिद्ध केली व आज परत गर्भवती महिला बाबतीत आणि काही उशिरा येणारे डॉक्टर आणि ओपीडीमध्ये गैरहजर व निष्काळजीपणा केल्यामुळे डॉक्टर व नर्सेस यांना डॉक्टर योगेश पाटील यांनी बजावल्या नोटिसा। मालेगावच्या सामान्य रुग्णालयात गर्भवती महिलांसह इतर रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ। गोरगरीब गरजूंसाठी असलेल्या मालेगावच्या सामान्य रुग्णालयात गर्भवती महिलांसोबत इतर रुग्णांची हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून बाळंतपणासाठी आलेल्या सोनाली मोरे राहणार विराने या महिलेच्या गर्भात बाळाचा मृत्यू होऊन ही तिची प्रसूती नैसर्गिक वाढात झाल्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले नाही असा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केला। सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर या महिलेवर उपचार करण्यात आले। या घटनेची चौकशी करून या महिलेवर उपचार करण्यासाठी जर हलगर्जीपणा करण्यात आला असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे आश्वासन डॉक्टरांनी दिले। सामान्य रुग्णालय मालेगाव या रुग्णालयातील लेट लतीफ डॉक्टरांची पोलखोल मागील आठवड्यात शार्प न्यूजने केली होती आणि आता केवळ गर्भवती महिलाच्याच नव्हे तर उपचारासाठी येणाऱ्या इतर रुग्णांच्या बाबतीत देखील असाच प्रकार घडत असून डॉक्टर वेळेवर येत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे। आम्ही सामान्य रुग्णालयाचे अधिकारी डॉक्टर योगेश पाटील यांच्याची सविस्तर माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये भरपूर डॉक्टर आणि कर्मचारी आहेत। आपल्या मालेगावातील सामान्य रुग्णालयात कर्मचारी अभावी काही तांत्रिकदृष्ट्या अडचणी निर्माण होतात। जसे काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात औषधांचा तुटवडा होत असून हा तुटवडा संपूर्ण राज्यात असल्याचे सांगण्यात आले असून मालेगाव शहर हे गोरगरीब मजुरांचे शहर असल्याने येथे कायमस्वरूपी डॉक्टर व औषधे उपलब्ध व्हायला हवी। मॅडम बाळ वारलेलं आहे आणि तिकडून एक आम्हाला इकडे पाठवलं। मॅडम म्हणाले का तुम्ही खाली जा आणि नोट्स लिहून आणा, मला ॲडमिट पेपर काढून आणि नोट्स लिहून आणा। मी तिथे खाली गेल्यावर नोट्स लिहायला गेली तर सर कसे मॅडम म्हणतात की नमस्कार, मी अरमान पठाण, आपण बघत आहात शार्प न्यूज। आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते। आधा घंटा एक घंटा बस यही सही। अभी डॉक्टर कोई नहीं आया है कोई नहीं आया है। तुम्हारा पेशेंट कहाँ का है? वही नाम बोलो। कहाँ रहते? असंच असतं। कधी कधी तशी जातं पेशंट सकाळपासून असतं ना, रात्री 8 वाजता एकदम डॉक्टर कब आएंगे कोई मुंह नहीं खोल रहा। मुंह खोल ही नहीं रहा, बोल रहे हैं क्या कब आने वाले हैं, बोले वो कब भी आएंगे। डॉक्टर जी का नंबर मांगे ना तो गलत नंबर दे दिए।
नंबर भी गलत दिए। कौन सी मैडम दी बुलाओ बाळ वारलेलं होतं तर त्याचं काय प्रॉब्लेम झाला असं काल आमच्याकडे त्या बाबतीत तक्रार आलेली आहे. सदर महिलेला ॲडमिट करण्यात आलेलं होतं, परंतु दुपारच्या सत्रामध्ये 12-12:30 वाजता आमचे USG बंद असल्यामुळे ते USGसाठी बाहेर गेले होते आणि 3-3:30ला ते आमच्याकडे ॲडमिट झालेलं आहे. ॲडमिट करण्याच्या दौरान काही थोडासा उशीर झाला अशा तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आम्ही दोघी आमच्या डिलेव्हरी वॉर्ड आणि गायनॅक वॉर्डच्या दोघी सिस्टरांना शोकॉज नोटीस इश्यू केलेली आहे. तसेच संबंधित ऑन कॉल असणारे गायनॅकोलॉजिस्ट यांनाही आम्ही शोकॉज नोटीस देऊन इन्क्वायरी प्रस्तावित केलेली आहे.